एकीकडे मुंबईत महायुतीचं ठरलेलं असताना नवी मुंबई आणि ठाण्यातली कथा मात्र पूर्ण वेगळी आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर महायुती ही मुंबईसह सर्व महत्त्वाच्या महापालिका एकत्रित निवडणूक लढेल अशी घोषणा केली। पण या घोषणेनंतर सुद्धा नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये काहीशी अस्वस्थता होती। म्हणजे त्याचं झालं असं की नवी मुंबईत हा जो गणेश नाईकांचा गड आहे त्या गडाला सुरुंग लावण्याची इच्छा नवी मुंबईतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे। तर ठाणे हा कायम एकनाथ शिंदे यांचा गड का असावा असं ठाण्यातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाटतोय। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी युतीची शक्यता काहीशी धूसर वाटते। आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। मुंबई ठाण्यात 100% युती होणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणत असले तरी ठाणे आणि नवी मुंबईतल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना खरंच ही युती मान्य आहे का हा प्रश्नच आहे। कारण नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्याचं समजतं, तर ठाण्यात भाजपच्या जवळपास 100 प्रभाग अध्यक्षांना युती अमान्य असल्याचं कळतंय। नवी मुंबईत नेमकी काय धुसफूस आहे तेही पहा। नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपचीही स्वबळावर लढण्याची इच्छा आहे। भाजपनं जवळपास 850 इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या, तर शिंदेंच्या शिवसेनेची 111 उमेदवारांची यादीच तयार असल्याचं कळतंय। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा संघर्ष कायमच राहिलाय। गणेश नाईक यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जनता दरबार सुरूच ठेवले आणि त्याला शह देण्यासाठी शिंदेंनी नवी मुंबईतच काही काळ मुक्कामही ठोकला। शिंदेंनी ऐरवली, वाशी, तुर्भे, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली आणि महापेमधल्या पदाधिकाऱ्यांची मतही जाणून घेतली। नवी मुंबईत शिंदे गटात धुसफूस असताना तिकडे ठाण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते युतीची घोषणा झाल्यानं अस्वस्थ झाले आहेत। भाजपच्या जवळपास 100 प्रभाग अध्यक्षांना युती अमान्य असल्याची माहिती आहे। युती झाली तर 131 पैकी अनेक वॉर्डांमध्ये निवडणूक लढण्याची संधीच मिळणार नाही। परिणामी पक्ष वाढवायला मर्यादा येतील असं भाजप कार्यकर्त्यांचं आग्रही म्हणणं आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं ठाण्यात आजपर्यंत भाजपचा महापौर झालेला नाही। यंदा ठाण्यात भाजपचाच महापौर झाला पाहिजे, त्याशिवाय ठाण्यात पक्ष वाढणार नाही असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं। ठाण्यात शिंदेंचे 68 नगरसेवक होते। गेल्या काही काळात शिंदेंनी इतर पक्षातून नगरसेवक घेतले आणि ही संख्या 85 वर नेली। त्यातच अबकी बार 100 पार असा नारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। त्यामुळे युती झाली तर भाजपला जेमतेम 30-40 जागा मिळतील आणि त्याही ताकद नसलेल्या प्रभागात मिळतील अशी भीती भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे। कोपरी मंडळामध्ये ही युती नको का, तर आम्ही कार्यकर्त्यांनी मार खायचा आणि मग परत ते काम करायचं का? कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? त्याकरता आम्ही वरिष्ठांना आमच्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली। शिवसेना भाजप युतीमध्ये धुसफूस असताना तिकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंही स्वबळाचा नारा दिलाय। युतीत योग्य सन्मान मिळाला नाही तर एकटे लढू अशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे। आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे। 400 पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत। प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे। आतापर्यंत आम्हाला पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहेत, पण युतीमध्ये किंवा शिवसेना मार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मानाने काय असेल तर त्याचा विचार करू। ठाणे सुरुवातीपासूनच शिवसेनेचं राहिलंय। आनंद दिघेंचा आणि नंतर एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला। मात्र ठाणे महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत। त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातलेच। शिंदेंचाच बालेकिल्ला समजून ठाणे हातातून कायमचं सोडून द्यायचं का असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा सवाल आहे। आता भाजप पक्षश्रेष्ठी या प्रश्नाचं काय उत्तर देणार? ठाणे आणि नवी मुंबईत खरंच युती होणार का हे येत्या काही दिवसात कळेलच। रिझवान शेख, NDTV मराठी, ठाणे।